सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे। ह्या सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी जन्माला आल्या। स्वातंत्र्याची चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, पत्री सरकार असेल, आणि अशा या सातारा जिल्ह्याला लाभलेला हा वारसा, याचा उल्लेख ज्यावेळेस पेन्शनर लोकांचं जिल्हा म्हणून केला जातो किंवा जात होता, त्यावेळेस आम्ही या कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती बदल झाला पाहिजे, किंवा पेन्शनर लोकांचा जिल्हा म्हणून याला उपमा का दिली गेली मला अजूनही कळालं नाही। वास्तविक ह्या सातारा जिल्ह्याने केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा देण्याचं काम केलं। आणि ह्या इनोव्हेटिव्ह सातारा जिल्ह्यात प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असणारा हा सातारा जिल्हा, या संपूर्ण सातारा जिल्ह्यात एक आगळं वेगळं जिल्हा आपण बनवावा। याच्यात जसं आपल्याला माहित आहे, गाड्यांचे मॉडेल जसे बदलतात तसं भारत स्टेज BH5, BH4, BH6 असे जसे हे होतात, तसं कुठंतरी या जिल्ह्यात आता वेगाने पुढे नेण्याकरता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इनोव्हेटिव्ह साताराच्या माध्यमातून आम्ही लोकांना निमंत्रण दिलं, तर त्यावेळेस अनेक बाबींच्यावर साधक बाधक चर्चा झाली। आज सकाळीच स्पोर्ट्सच्या बाबतीत आमच्या संपूर्ण बैठक घेण्यात आली, आणि ते करत असताना काही लोकांनी उल्लेख केला की शक्ती आणि युक्तीचा बाबतीत चर्चा झाली। शक्ती म्हणजे आपलं आरोग्य व्यवस्थित असलं तरच आपण जे काय शिक्षण प्राप्त केलं आपण करतो, तरच आपण आपलं आयुष्यात आपण जे आपल्या मनात जे उद्दिष्ट असतं ते आपण आपलं आरोग्य व्यवस्थित असलं तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो। असं असताना वाईट वाटलं जेव्हा मला प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत विचारला गेला, आणि काय लोक ह्या ठिकाणी स्पोर्ट्सची संपूर्ण आमची पत्रकार परिषद किंवा जी माहिती दिली, ज्याच्यामुळं त्यावेळेसचे जे पालकमंत्री किंवा जे कोण लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातले होते, ज्यांच्यामुळं ऐन मोक्यावरची जी स्टेडियम जागा जी स्टेडियम करता आरक्षित करण्यात आली होती, तिथं स्टेडियमच्या ऐवजी व्यापारी संकुल बांधण्यात आलं। खंत व्यक्त केला अनेकांनी माझ्यावरती, त्यावेळेस केवळ विरोध केला, कारण की तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं, ते आरक्षण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करता होतं, आणि केवळ मी विरोध केला म्हणून त्यावेळेस मला सांगण्यात आलं किंवा पत्रकार परिषदेचे अजून त्यावेळेसचे पेपर किंवा व्हिडिओ क्लिप्स आहेत, कोणी केला आणि माझ्यावरती फुकट फाकटचे म्हणे बिनबुडाचे आरोप करण्यात आले। पण आज ती जागा तर आता उपलब्ध नाही। त्याच प्रकारे शिक्षणाच्या क्षेत्राच्या बाबतीत काही लोक आले आणि त्यांनी खंत व्यक्त केली शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत, मला विचारणा केली, आणि म्हणून मी आज एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक साधा सर्वसामान्य नागरिक म्हणून ज्या लोकांनी मला विचारणा केली
त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद असं म्हणणार नाही, पण कुठेतरी मला वाटलं की आपण जर ह्या विषय आपण काय बोललो नाही तर आपण त्या विचाराशी आपण सहमत आहोत, आणि तो म्हणजे विचार जो छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हता, तो विचार गांधीजींना अभिप्रेत नव्हता, तो विचार अनेक विचारवंतांना अभिप्रेत नव्हता, आणि तो विचार कर्मवीर भाऊराव पाटलांना अभिप्रेत नव्हता. आणि कुठेतरी आपण यावर जर आपण भाष्य केलं नाही तर जे चाललंय ते चुकीचं जरी असलं तर ते व्यवस्थित चाललंय असं लोक उद्या मला सुद्धा म्हणतील की तुम्ही तुमची विचाराची तुम्ही काय बोलला नाही यावरती, त्यामुळे तुम्ही सुद्धा सहमत होता का काय. आणि एवढं मोठं पाप किंवा एवढं मोठं माझ्या हातून कधी काय घडलं नाही लोकहिताच्या विरोधात. आणि त्यामुळे नेहमीच ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो, ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या हिताच्या विरोधात कोणी असेल, मग XYZ कोणीही, तर मी माझा परखडपणे विचार मांडत असतो. आणि त्यामुळे लोकांना वाटतं की हे आपल्याला विरोधासाठी विरोध करतात, पण कोणीतरी बोललं पाहिजे. कदाचित अनेकांना म्हणण्यापेक्षा बहुतांश करून लोकांना आता अंगवळणी पडले की सत्तेच्या पुढं शानपण नाही, प्रवाहाच्या विरोधात जाऊ नका. माझ्या मला सुद्धा असा प्रश्न पडतो की प्रवाह म्हणजे काय. एखादी व्यक्ती किंवा एखादं काय लोक जर चुकीचं करत असेल आणि त्याला जर तुम्ही प्रवाह म्हणून त्याला जर उपमा देत असाल तर तो प्रवाह आहे का. लोकांच्या हिताच्या विरोधात जर तुम्ही मांडणी करत असाल आणि त्या दिशेने आणि तुम्ही अपेक्षा करता की त्या दिशेने लोकांनी म्हणजे वाटचाल करावी, तुमच्या मताशी सहमत राहिलं पाहिजे, तर ते योग्य आहे का. चूक आहे ती चूक आहे, कोणी पण करू. ज्या वेळेस रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली तो ऑक्टोबर 1919 साली, कर्मवीर अण्णांनी, भाऊराव पाटलांनी, त्यांचा जन्म कोल्हापुरात जरी झाला असला, कुमोशी गावामध्ये, ती त्यांची जन्मभूमी होती, पण कर्मभूमी जिथून त्यांनी सुरुवात केली ते सातारा होतं. सातारा. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी ह्याच सातारच्या राजवाड्यामध्ये त्या काळात एक पुरोगामी विचाराची मांडणी केली. त्या राजवाड्यात त्यांनी शाळा चालू केली आणि मुलांबरोबर स्त्रियांकरता सर्वात प्रथम शिक्षणाची दालनं किंवा सर्वात पहिली शाळा जर कोणी चालू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी चालू केली. हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. आणि त्यातनं प्रेरणा घेऊन मग महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, ह्या लोकांनी ते सर्व ती ज्योत पुढे नेली.
त्यातनं प्रेरणा घेऊन अण्णांनी त्यावेळेस एक विचार जो थोरले प्रतापसिंह महाराजांनी तो दिला होता की सर्वसामान्य कुटुंबातले कुठलाही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. तोच विचार घेऊन अण्णांनी वाटचाल केली. मला अजून आठवतं, मी लहान होतो. अण्णा त्या काळात आजींना कैलासवासी आमच्या आजी सुमित्रा राजे यांना भेटायला येत असत. फार लहान होतं त्यामुळं चर्चा करायची मला काय फारसं माहीत नाही. पण निश्चितपणे सातारा राजघराण्याचं मोठं योगदान आहे. या रयत शिक्षण संस्थाची स्थापनेपासून त्या संपूर्ण त्याला लागणारं सहकार्य, मग जमिनी असतील किंवा बाहेर त्या काळात जे काय सहकार्य मोठ्या प्रमाणात लागतं एखादी संस्था आर्थिक असेल किंवा हे, त्यावेळेस निश्चितपणे झालं. आणि त्या संस्थेला नाव एवढं सुंदर देण्यात आलं, खरोखर म्हणजे ह्याच्यापेक्षा सुंदर नाव एखाद्या संस्थेला असूच शकत नाही. ते म्हणजे रयत, लोकांच्या करता, लोकांसाठी या संस्थेच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षण प्राप्त व्हावं, ज्ञान व्हावं. या संस्थेच्या माध्यमातून ती मुलं मोठी होऊन मोठमोठ्या हुद्द्यावर जावेत, ती लोक मोठमोठे उद्योगपती व्हावेत. हा विचार म्हणजे हा देश घडवण्याचा विचार त्या काळात मांडण्यात आला. आणि एखाद्या संस्थेला आपण एखादा एम्ब्लम म्हणतो किंवा एम्ब्लमच म्हणजे चिन्ह जे असतं, तर ते त्यावेळेस वडाच्या झाडाचं हे ही संस्था व्हावी आणि खूप लोकांनी त्याच्यामुळं या संस्थेच्या माध्यमातून भरपूर लोकांचा, सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या लोकांचा त्यातनं उत्कर्ष व्हावा, उद्धार व्हावा, मोठ्या प्रमाणात त्यांची प्रगती व्हावी. काळ जसा बदलतो तसं मला माहीत नाही, शब्दाचे अर्थ कदाचित बदलत असतात. इंग्लिश डिक्शनरीमध्ये त्यावेळेस शाळेत असताना ज्या शब्दाचा शब्द म्हणजे गे, त्यावेळेस आनंद, हॅपी होता. आज गेचा अर्थ बदलला. रयतचा अर्थ म्हणजे रयतचा अर्थ मला नाही वाटत बदलला आहे, बदलू शकल. रयत म्हणजे समाज, रयत म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या समाजातले वेगवेगळे घटक. आणि ह्या रयत शिक्षण संस्थेची जी घटना आहे, ती घटनेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं राजकारण या संस्थेत येऊ नये म्हणून ह्या संस्थेचा अध्यक्ष
हा राज्याचा मुख्यमंत्री, मग सत्ता कोणाची पण असो, असावा, जेणेकरून जास्तीत जास्त जे काही शासनाचे धोरण असेल शिक्षणाच्या संदर्भात, जास्तीत जास्त फायदा हा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या लहान मुलांना किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना व्हावा, ही त्याच्या मागची मूलभूत कल्पना. कमवा आणि शिकवा सारखी योजना सर्वात एवढी सुंदर अशी योजना, काय विचार की प्रत्येकाने त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना कमवावं, त्यातनं शिक्षण घ्यावं, म्हणजे असे हा विचार म्हणजे त्या काळात सुद्धा हा पुरोगामी विचारच म्हणून होता. आज जर आपण पाहिलं तर ज्या ज्या लोकांचं मोठमोठ्या प्रमाणावरती योगदान आहे किंवा ज्या ज्या लोकांना तिथं मेंबर म्हणून ते जे असेल ते करून घेतलं जातं, कसं केलं जातं मला माहीत नाही, जे असेल त्यांचे. पण अनेकांनी जे मला बोलून दाखवलं की आम्ही एवढं सगळं झटलो, आमच्या कुटुंबाने एवढं सगळं केलं, आमच्यापैकी कोणी नाही. ते तर सोडून द्यावं, बाकीच्यांचं तर अशी यादी फार मोठी आहे. साधं आमच्या कुटुंबातलं म्हणजे एवढं मोठं योगदान असताना आमच्या कुटुंबातलं एकाही व्यक्तीला सभासद म्हणून आज तागायत मान्यता नाही दिली नाही. किंवा ज्यावेळेस मी संबंधित व्यक्तींना सर्व जे आहे त्यांना विचारणा केली की का असं, म्हणजे काय, म्हटलं मला करा असं माझं काय अजिबात अट्टाच नाही. आम्हाला आमच्यापैकी कोणाला मतदानाचा अधिकार पण देऊ नका, पण निदान ज्याला आपण अक्नॉलेजमेंट म्हणतो की बाबा ठीक आहे, एवढं ह्या कुटुंबाचं योगदान आहे, तर ऑनररी मेंबर म्हणून सुद्धा ते म्हणले आम्हाला ते बोर्डासमोर ठेवावं लागल, आम्हाला चर्चा करावी लागल आणि बोर्डाने मान्यता दिली तरच ते होईल. ठीक आहे, लोकशाही. रयची व्याख्या बदललेली दिसते. घेऊ नका आमच्यातून कोणाला, आम्ही काय एक मत व्यक्त केलं होतं की कोणालाही नाही. लोकांनी आता ठरवलं पाहिजे की ही संस्था रयतेची आहे, कोणाच्या एका खाजगी कुटुंबाची नाहीये. आता आम्हाला म्हणता आलं असतं त्या काळात, ज्या आजोबांना आजीन त्यावेळेस ठरवलं असतं, ही संस्था आपण आपल्या कोणी आणू शकलं असतं. किंवा ज्यांनी आता सांगितलं की ज्यांनी मांडणी जे करतात की तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला घेता येत नाही, बोर्डाच्या ह्याच्यात ते बोलू शकले नसते, कारण की या संस्थेचे ते नसते. ठरवलं असतं. शिवाजी महाराजांपासूनचा जो विचार आहे, आम्ही व्यक्ती केंद्रित कुटुंब नाहीये, त्यांनी जो विचार त्यावेळेस मांडला समाजाच्या हिताचा, तोच आम्ही जोपासतोय. मला माहिती आहे तर काहीतरी बोललं पाहिजे, मग त्यांचं कुठं अर्ज आला नाही, हे नाही आलं, ठीक आहे,
त्या विषयावरती मला जायचं पण नाही. पण वाईट वाटलं. पण मी वाईट वाटून का घेतलं नाही? कारण की उत्तर काय मिळणार मला हे मला अपेक्षित होते, मग वाईट वाटण्याचा प्रसंग झाला नाही. पण आता ज्या ज्या लोकांना मेंबर केलं जातं, तसं गाड्यांचे हे असतं ना, भारत स्टेज 1 स्टेज 2, आता काय BH6 आहे ना मॉडेल. आता BH1 होतं, मग BH2 आलं, आता BH3 BH4, अलीकडे BH6 मॉडेलचे पण भारत स्टेज 6चे पण आता मेंबर झालेत ना. चांगले. मला वाटलं नव्हतं की रयतचं अर्थ आता कुटुंबापुरतं मर्यादित झालेलं आहे. रयत म्हणजे कुटुंब. शिवाजी महाराजांचा कुटुंबाचा जो अर्थ होता तो नाही. कुटुंब म्हणजे हे कुटुंब. शिवाजी महाराजांचा जो त्यावेळेस रयत कुटुंबाचा अर्थ होता तो म्हणजे माझं कुटुंब नाही. ह्या संपूर्ण जे कोण माझं कुटुंब म्हणजे ते त्यांनी प्रत्येकाकडे बघितलं. वेगवेगळ्या जाती धर्मातले जे जे म्हणून आहेत ते प्रत्यक्षात अप्रत्यक्षात ते माझ्या कुटुंबाचे सदस्य आहे म्हणून. आता फक्त आपलं आहे ना तेवढंच. आणि नेमकं सभासद जेव्हा आपण एखाद्या बोलतो निकष काय, तर ते निकष आता आहेत नाहीत, ती मर्जी पाहिजे. पण असं आता हे एवढं घातक आहे की जी मुळात शिवाजी महाराजांची, थोरले प्रतापसिंह महाराजांची, जो महात्मा फुलेंची, त्यानंतर भाऊराव अण्णांच्या जे विचार होते की सर्वसामान्य लोकांना, कुटुंबातल्या लोकांना हे शिक्षण प्राप्त होईल. पण इथं तर विकेंद्रीकरणाचा जो विचार शिवाजी महाराजांनी त्या काळात मांडला, कारण की अष्टप्रधानची त्यांनी स्थापना करून लोकांना सामावून घेतलं संपूर्ण राज्यकारभारामध्ये. लोकशाहीचं एक म्हणजे त्यांनी एक ढाचा तयार केला. म्हणजेच त्यांनी काय केलं तर विकेंद्रीकरणचा विचार दिला, जो नंतर गांधीजी सुद्धा म्हणाले की जो पर्यंत लोकशाही जरी आपण आता आपल्याला लोकशाही जरी मिळाली, आपण लोकशाही जरी वावरत असलो, तर खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण होऊन सर्वसामान्य लोकांना आपण सत्तेत सामावून घेत नाही, त्यांच्यापर्यंत त्यांच्या हातात सत्ता देत नाही. म्हणजेच पंचायत राजची जी संकल्पना जोपर्यंत आपण राबवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही या देशामध्ये नांदणार नाही, अस्तित्व येणार नाही. आज खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे रयतला फुली, मग कुटुंबाला महत्व, म्हणजेच सत्तेचं केंद्रीकरण. म्हणजे जे वटवृक्ष असं चावले जातं ते आता उलट करायचं जातं. केंद्रीकरण, विकेंद्रीकरणचा विचार संपला. मला तर वाटतं की आता या वडाच्या झाडा असं जर केंद्रीकरण झालं, प्रायव्हेटायझेशन झालं, तर ते वाटणार, वाळवी लागायला लागणार. आणि ते जर तसं झालं, ते आता दिसतंय मला, जे वाटतंय जे होणार आहे असं होऊ नये
पण झालं तर सर्वसामान्य कुटुंबातले जे मुलं आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार. मग यांचे डोनेशन चालू होणार. मग ही माझी संस्था, ही खासगी संस्था आहे, जिथं मी म्हणाल तीच पूर्व दिशा, असं मग सगळं चालू झालं तर कुठं जाणार? म्हणजे आपण कुठले विचार, म्हणजे सगळे भाऊराव कर्मवीर भाऊराव अण्णांनी जे त्यांनी विचार मांडले होते ते नाहीसे होणार. आणि पुन्हा मग कमर्शियलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, कमर्शियलायझेशन, डोनेशन, हे ते चालू होणार. मूळवर लोकांच्या हातात सत्ता असताना परत म्हणजे जो ईस्ट इंडिया कंपनी जशी चालू झाली तशीच एखादी कंपनी चालू होणार. लोकशाही संपुष्टात अशा विचारांनी याला फार वेळ लागणार नाही. किंबहुना शिक्षण क्षेत्रात असं घडू नये, कारण की प्रत्येक कुटुंबातल्या सर्वसामान्य मुलांना शिक्षण प्राप्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या विचारामध्ये व्यापकता येणार नाही. काय बोलू आता मला सांगा. अनेक मेंबर केले गेले, कसे केले गेले, मला त्या तपशिलात पण जायचं नाही. पण ही शिक्षण संस्था ही रयतेची आहे, रयतेची राहिली पाहिजे. पण असं होताना काय दिसत नाही. ह्या संस्थेचं मगाशी मी सांगितलं की घटना बदलली आहे का नाही. मला कोणतरी म्हणालं की ते कुठलं काय ते अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष कोणी पण असू दे, तो ह्या महाराष्ट्राचा तो मुख्यमंत्री पाहिजे. कारण की कुठल्याही प्रकारे आपल्याला ह्या शिक्षण संस्थेमध्ये, याच काय कुठल्याही शिक्षण संस्थेत राजकारण येता कामा नये. लोकांना जेणेकरून चांगलं शिक्षणापासून वंचित राहावं लागेल, एवढंच या प्रसंगी आवर्जून आपल्या सर्वांसमोर मला मत व्यक्त करायचं होतं. मी काय कोणाच्या विरोधात मला काय बोलायचं नाही. माझं परखड मत असतं आणि ते परखड मत मी नेहमीच व्यक्त करतो. ते सुद्धा लोकहिताकरता. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत चूक झाली असं म्हणायचं नाही, तसं मी म्हणणार नाही आता. कारण की अध्यक्ष हा ते घटनेतच मला ह्या रयतच्या तो ह्या राज्याचा मुख्यमंत्री असतो. आता रयतचे अध्यक्ष शरद पवार आहे आणि आपण तर म्हणता की घटनेमध्ये मुख्यमंत्री असतो, तर मग थेट आपल्याला असं म्हणायचं नाही. घटनेमध्ये तसं भाऊराव अण्णांनी लिहिलं. आता भाऊराव अण्णांनी ज्यावेळेस हे लिहिलं तेव्हा माझाही जन्म झाला नव्हता, माझा नव्हता. आता संबंधितांचं वय किती होतं मला माहित नाही त्यावेळेस, कारण की आपण फार पूर्वीचं बोलतोय. त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं का त्यावेळेचे शरद पवारांचे विचार आणि आताचे शरद पवारांचे नाही, मला काय म्हणायचं नाही. बदल झालाय मोठा. मला काही कोणाबद्दल बोलायचं नाही. माझं म्हणणं एवढं आहे की रयत शिक्षणच्या संस्थेची जी घटना अण्णांनी त्या काळात हे केली होती, त्याच्या आधारावरती ही संपूर्ण रयतची स्थापना झाली. असं काय एवढं घडलं की अण्णांच्या विचाराशी फरकत घेण्यात आली किंवा खरं तर आता तर मग तसं पाहायला गेलं तर अध्यक्ष हेच पाहिजे ना. रयतच्या आता मुख्यमंत्री उद्धवजी ना, जे कोण असतील आता ते अध्यक्ष पाहिजे. घटना वाचनात आली का मला मिळाली तर वाचणार ना. आज आम्हाला धड तिथं बोर्ड मीटिंगला जायला म्हणजे निमंत्रण म्हणण्यापेक्षा इन्व्हायटीच्या ह्याच्यात नाहीच ना आम्ही. आता कसं जाणार? रयतच्या वटवृक्षाला वाळवी कुठली लागली तुम्हाला काय वाटते? बारामतीची वाळवी लागली आहे का त्याला?
नाही अशी वाळवी काय शेवटी कसं तुम्ही आहे, म्हणला आता की नाही नाही एक मिनिट, तिथली आणि इथली जर नाही, वाळवी वाळवी असती. एखादा जर संकुचित विचार किंवा असाचा विचार आपण जर तिथं मांडला काय इथं मांडला काय, तो किती लोकांपर्यंत आपण रुजवतोय ते महत्वाचं ना. आता नाहीतरी आता मला सांगा ना, आपल्या जिल्ह्यात काय आणि दुसऱ्या जिल्ह्यात काय, तो विचार तिकडचा विचार सातारा जिल्ह्यात तर निश्चितपणे लोक बाकीचे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातले काय आवाज उठवत नाही. म्हणजे याचा अर्थ म्हणजे रुजलाय का नाही मला माहित नाही, पण त्यांनी बोलावं, याच्यावर भाष्य करावं. ही स्थापना ह्या जिल्ह्यात झाली आहे, या संस्था इथंच, या हेड ऑफिस इथं राहिलं पाहिजे, चांगली चालली आहे. आज आपल्याला रयत शिक्षण संस्थेवरती नाही 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 नाही, मी काय बघा एक मिनिट, कोणाचं नाव घेऊन उदयनराजे कोणाला मोठं करण्यात पण एवढं स्वस्त झालं नाही उदयनराजे, कळलं का? जे चुकीचं आहे, मग मी केलं काय कोणी केलं काय, चुकीचं चुकीचंच आहे. जवळ झाले पाहिजे, कोणी पण असू द्या. ही काय कोणाची मालमत्ता नाहीये, लोकशाही आहे ना, नीट राहायचं प्रत्येकाने लोकशाहीमध्ये. कारण की लोकांच्या जीवावरती तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाता, त्यावेळेस लोक तुम्हाला निवडून देतात लोकांचा आधार आहे म्हणून. हे कोणी असू दे, आणि त्यांना काय बोलायचं आहे, ज्यांनी केलं ते लोकांनी बघितलंय. आज आमची तिथली सगळे जे क्रीडा प्रेमी आहेत, जे क्रीडा म्हणजे जे त्यांना वंचित राहावं लागलं. आमच्याकडचे पण वेगवेगळ्या खेळामध्ये स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनलला जाऊ शकले असते. त्यांचं नुकसान झालं, कसं भरून देणार आहे? मग कोणी पालकमंत्री असेल आणि कोणी ह्या जिल्ह्यातले आमदार किंवा कोणी लोकप्रतिनिधी असू दे, त्यावेळेस मी मत मांडलं, माझ्या ते केसेस करण्यात आले. अरे नसताना शिक्षण संस्थेमध्ये पदाधिकारी मुख्य पदावर कार्यरत आहे, त्यांनी काही कधी या संस्थेच्या म्हणजे या कारभाराच्या विरोधात कधी आवाज उठवला नाही, तर नेमका आपल्याला आता का बघावं वाटलं? त्यांनी हे बघा, त्यांनी उठवला नाही हा तो त्यांचा प्रश्न आहे. कदाचित मला माहित नाही, खरं त्यांनी बोलायला हवं. त्यांनी तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांचा आक्षेप नाही आहे कामगारावर, आक्षेप नाही, त्यांना विचारलं पाहिजे की भाऊराव अण्णांनी त्यावेळेस जे केलं ते चुकीचं होतं का? पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी जो विचार दिला तो चुकीचा होता का? त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न. मला जर विचारलं तर मी म्हणणार की त्यावेळेस त्यांनी जो विचार मांडला, हे राजकारण आलं नाही पाहिजे. ही सर्वसामान्यांची शिक्षण संस्था राहण्याकरता आपलं पदसिद्ध अध्यक्ष हा मुख्यमंत्री पाहिजे. सत्ता बदलली म्हणजे काय, तुम्ही काय अध्यक्ष बदलता का? काय राजकारण येणार नाही तर काय होणार? सरळ सरळ हा प्रश्न तुम्ही आवर्जून इथून गेल्यानंतर त्यांना विचारावा आणि खऱ्या अर्थाने त्यांचं उत्तर मला पण ऐकायचंय. कारण की कर्मवीर भाऊराव पाटलांचं जेव्हा तुम्ही नाव सांगता, तिचे वारस म्हणून तुम्ही सांगता की आम्ही वारस आहोत, त्या वारसांचा मत तर लोकांना कळायला पाहिजे ना. निदान बाकीच्या नाही तर मला सगळ्यांना सगळे वाटच बघतात की काय त्यांचं मत आहे. त्यांनी सांगू द्या, आम्हाला नाही पटलं, त्यांचे विचार नाही पटत, तेच तसं म्हणू द्या. आणि हे विचार पटत ते विचार पटत नाही, काहीतरी भूमिका तरी घेतली पाहिजे ना. ठीक आहे, मला काय त्यातनं काय फायदा होणार आहे? मला सभासद पद नको, मला काही नको. ही संस्था लोकांच्यासाठी कार्यरत ही तशीच राहिली पाहिजे. खाजगीकरण होता कामा नाही, होऊन देणार नाही. प्रक्रिया चालली म्हणून तर मला काय लोकांनी प्रश्न विचारले म्हणून तर बोलतोय ना. केंद्र सरकारकडनं होणार आहे. केंद्र सरकारकडनं, पण इथून ठराव इथनं जाणार ना. अरे बाबा, इथनं जाणार ना. इथल्या लोकांनी जर ते पाठवलं नाही तर कसं होणार? प्रक्रिया झाली नाही झाली मला कसं कळणार? तुम्हाला कळालं असेल. तुम्ही निमंत्रित होता का त्या मिटिंगला? मी नव्हतो. तुम्ही निमंत्रित होता का? त्यांनी काय पण कोणी पण काय पण घोषणा करेल. भरपूर घोषणा झाल्यात, पूर्तता किती झाली? माझं तर ओपन चॅनल मी नेहमीच सांगतो,
मी जर चुकीचं बोलत असेल सांगा मी चुकीचं बोलतोय, नाही तर कोणी असते मला काय खोटं बोल. माझा स्वार्थ काय मला सांगा ना. माझा स्वार्थ काय, मला तळतळ काय वाटते, मला काय वाटतं एवढं मला काय म्हणजे मला चीड कशाची आहे. समजा लोक जर वंचित राहिले, किती लोक आता वंचित राहिलेत, आता काय वेळ पुरणार नाही, तक्ता पुरणार नाही, याद्या पुरणार नाही. तुम्ही त्यांना का नको झालाय, म्हणजे जिल्हा बँकेत नको, रेल्वेमध्ये नको, इतर ठिकाणी तुम्ही उदयनराजे का नको इथं? म्हणजे काय नेमकं काय? मला पण कळलं झालं उदयनराजे का नको? का नको. मी म्हणतो का नको, मी का नको. त्यांनी सांगू द्या ना माझ्याकडनं काय चुकतंय तर. का नको मी. उलट त्यांनी सगळ्यांनी म्हणलं पाहिजे कोणी नसलं तरी चालेल पण उदयनराजेच पाहिजे म्हणा. मनापासून तरी नाही, म्हणाला काय बोलायला काय पैसे लागतात का. नाही तुम्ही त्यांच्या विरोधात बोलता म्हणून घेत नाही. त्यांनी तेवढं जरी म्हणाले ना तरी मी सांगतो ना आपण कोणी म्हणतच नाही. त्यांनी म्हणजे सगळ्यांना इन जनरल जिल्ह्यातल्या लोकांना कुठंच नकोय तुम्ही. नाही कुठं नको काय सगळं त्यांनी म्हणण्यानुसार काय. मला पण मी म्हणलं हे कुठं नको, मग असं नसतं ना. त्यांनी म्हणण्या म्हणून काय, शेवटी लोकांना मी हवा आहे ना. विचारा लोकांना आणि माझ्या परस्पर विचारा. नाही तर बरेचशा लोकांना काय ते सगळे लोक उभे करणार. हा विचारा हो पाहिजे. बाकी 10 लोक इथं असणार, बाहेरच्या 100-150 विचारलं हा नाही ते त्यांनी बोलवून ठेवले. तसलं नाही, कोणाला पण विचारा. महाराजसाहेब एक प्रश्न असा आहे की मगासपासून तुम्ही मुख्यमंत्री पाहिजेत त्या जागेवरती असं तुमचं मत आहे. म्हणजे अरे माझं मत नाही, ती घटना आहे. ठीक आहे. नाही तुम्ही मगासपासून ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नव्हतं. तो घटना आहे त्या अगोदर सगळे मुख्यमंत्री तिथं जेव्हा मुख्यमंत्री जे व्हायचे ते तिथं अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नाही आता फोर्स केला जातोय. ठाकरे सरकारांचं सरकार व्यवस्थित चाललंय असं तुमचं एकंदरीत म्हणायचंय का. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने सरकार चालवत आहेत आणि म्हणून ते रयत संस्थाही चांगल्या पद्धतीने चालवतील. व्यवस्थित चाललंय का नाही चाललंय लोकांना विचारा ना. तुमचं ते माझा कट्टा किंवा वेगवेगळ्या चॅनलचे वेगळे असतात ना, लोकांनी जाऊन त्यांना विचारा काय परकट मत तिथं मिळेल. मी माझ्या वतीने बोलणार, ते त्यांच्या वतीने बोलणार. बारामतीला लकोटा येणार आहे आणि बारामतीवरून लकोटा आणणाऱ्यांना तुमचा अडचण जास्त होते. लकोटा आता काय ते एक स्टेज पुढे गेली आता. लकोटा कसं आहे तेव्हा बरं होतं, ते तरी बरं होतं त्यावेळेस दाखवता आलं नाही. म्हणलं बघा कुठे लकोटा दाखवाल कधीतरी का नाही. का दृश्य दिसत नाही, मला दिसते पण तुम्हाला दिसणार नाही. आता आयफाय आहे ना, थाक ईमेल आपले तर दबडी फोन आहे ठीक आहे. आपल्याला ईमेल नाही काय नाही, आपण त्या भानगडीचं पडत नाही. ते चॅटिंगमुळं काय होतं, ईमेलमुळं काय होतं माहिती आहे ना, ऑन अँड ऑफ बस. त्यामुळे टिकू नये. नाहीतर ईमेल आणि ह्याच्यात नादी लागलो असतो, ह्यांनी मला मागच पोच केलं असतं. लई सगळे आपण व्हॉट्सअपने जमिनीवर बघून चालतो. काय घेणं देणं पडलं तरी आपल्याला माहिती आहे कुठं चापसं ते. पण हे चाललंय ते बरोबरच नाही चाललं. आणि आज सकाळपासून फायरिंग का सुरू? फायरिंग का चालू आहे म्हणजे काय तर काय मला सांगा ना. तुम्ही क्रीडा क्षेत्रापासून तुम्ही लोक जिल्ह्यातल्या सगळ्यांना वंचित ठेवताय. ही जागा ऐन मोक्याच्या जागा तुम्ही मग सांगा ना. तुम्हाला व्यापारी तुम्हाला तिथं संकुल करायचं होतं, व्यापारी संकुलची घोषणा करायची होती. दर क्रिकेट रणजी ट्रॉफीच्या मॅचेस बांधलं नसतं बरं झालं तर रणजी ट्रॉफीच्या मॅचेस तरी आम्ही घेतल्या त्याच्या अगोदर. आता ते घेता येत नाही. 0 केलं, 0 आकार द्यायचा स्टेडियमचा. स्टेडियमचा आकार असा ऑब्लॉंग पाहिजे. जर तुम्हाला ऍथलेटिक ट्रॅक घेऊ शकत इव्हेंट्स घेऊ शकत नाही स्टेट अँड नॅशनलचे, ते बांधले काय 0. अधिकाऱ्यांशी बोलताना सकाळी तुमची जीभ घसरली असं म्हणता येऊ शकेल का. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे काय अधिकाऱ्यांशी चर्चा करत होता सकाळी म्हणजे जोडा किंवा मुस्काडले पाहिजे.
ज्यांना ती भाषा कळते त्या भाषेतच बोललं पाहिजे ना, जोड्यानेच मानले पाहिजे. आता काय कोणी पण असू दे, बोलताना मी व्यवस्थित बोललोय. हा, महाराज साहेब नाही नाही, एक मिनिट नाही. बघा त्यांनी काय बोलले मला सांगू नका. मी बोललो ना ते मी सांगतोय बा, खूप झालं गोंधळून या लोकांना. यांच्यामुळे लोकांची वाटोळ झालंय. देशोधडीला लोक लागलेत. त्या लोकांना विचारा जोड्याने काय त्यांना खलास करतील लोक. हीच भाषा नारायण राणेंनी वापरली. मला काय माहित नाही कोणी काय वापरलेली. मला कम्पेअर करू नका कोणावर. ते सगळे बाकीचे सगळे जगातले लोक माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझ्या बालीच बुद्धी म्हणा काय पण मला जे पटलं मी बोललो. कसलं बिसलं नाही, बोललो ते बोललोच. त्या लोकीच मी नाही बोललो, हे नाही केलं त्याने केलं. आज लोक त्याच्यामुळे स्पोर्ट्स मध्ये लोकांचे बघा हाल काय होत झाले. त्याला आता बुक्या काय आम्हाला काय तेवढंच आहे. काय करणार होतं काय. महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पण निर्णय काही पुण्यामध्येच घेतले, बैठक झाली होती. काय माहिती आता काय. त्याला जोडून अर्ज भरायला 2 दिवस लागले. आपला दोन कसं काय. तुमची काय भूमिका आहे? किती अर्ज भरायला? काय माहिती कुठल्या इलेक्शन कुठल्या बँकेत झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची बैठक झाली, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली जिल्हा मध्यवर्ती बँकेची. मला एवढं माहित आहे की ज्या ज्या जिल्ह्यात बँका असतात मध्यवर्ती बँका, त्यांचे बैठकी तर पुण्याची पुण्यात होती, सांगलीची सांगलीला, कोल्हापूरची कोल्हापूरला, सातारची अजून झाली नाही. कोणतरी म्हणत होतं पेपर मी वाचलं पुण्याला झाली. मग ती कदाचित पुण्या बँकेच्या संदर्भात असेल. साताऱ्यातून गेले होते काही राजकीय पुढारी, साताऱ्यातूनच गेले होते. काय माहिती, मला काय माहिती कोणती जाते. असं म्हणायचं आहे की सातारची मीटिंग सातारमध्ये झाली पाहिजे. कळायला पाहिजे ना ज्यांना त्यांना. आपले निर्णय जिल्ह्याच्या हिताचे आपण घेतले पाहिजे. दुसऱ्या जिल्ह्यांच्या पण सोपवलं तर मी आपल्या जिल्ह्याचं पण नाव बदलायला कमी करणार नाही. आणि ज्यावेळेस तुमचं नाव बदललं तुमचं अस्तित्व राहत नाही. आणि जर अगदीच एखाद्याला वाटत असेल, शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही आहे, मला वाटलं की मी त्या जिल्ह्यातच जाऊन राहणार वास्तविक, तिकडे जावा ना. तिकडे जायचं तिकडे जावं. साताऱ्यात राहायचं तर साताऱ्यात निर्णय सातारच्या लोकांच्या हिताचे घ्या ना, अशी अपेक्षा लोकांची आहे. आणि त्यात आता मला सांगा की आता पाहतोय आपण सगळं हे ते अवघड आहे. सातारा बँकेच्या अनुषंगाने आपली काय भूमिका आहे? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी निवडणूक लागली, 1 दिवस बाकी अर्ज भरण्यासाठी, नेमकी आपली भूमिका काय राहणार? सगळं जर सांगितलं तर हे मला चांगल्या प्रकारे जगून देतील. सगळ्या मतदारसंघातून अर्ज भरणार आहे. उदयनराजे फॅक्टर वापरणार का? 25 तारखेला सगळ्या मतदारसंघातून अर्ज भरणार आहे. करायचं काय सगळ्या म्हणतात, बाकीचे आहे ना. कशाला मी तुमच्या समर्थकांचे. हे बघा, मी असं कधी विचार केला नाही की प्रत्येक ह्याच्यात मीच पाहिजे. मीच 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 जे जास्त मिच करतात ना तेच म्हणतात मीच मीच मीच. जेव्हा मी म्हणत नाही कधी, मी म्हणतो की प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे त्या त्या ठिकाणी. ही भूमिका घेतली म्हणून न होणारे 4 या मागच्या टर्म मध्ये न होणारे आयुष्यात सगळ्यात जर काय केलं असेल तर न होणारे, कोण ज्यांना मान्यता कधी मिळाली नसती असे 4 लोक चेअरमन झाले. बस. कोण कोण आता जे विद्यमान आहेत का त्याच्यात? 4 कोण 4 अलीकडचे 2 तरी सांग. आठवतो पण तुम्हाला माहित नाही असं होऊ शकत नाही. 4 तर आहेच. त्यांनी नाही म्हणून द्या. आणि तसं असतं तर मग ह्याच्या अगोदर मग कशाला त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं का शिवेंद्रराजे तुमच्यामुळे चेअरमन झाले? मला काय म्हणायचं. पण
सगळे कर्तबगार आहेत ना, सगळे कर्तबगार आहे म्हणून झाले. म्हणून कशाला मला साहेब ते नलवडे आणि धरू सोडले, तो इश्यू सोडला, तुम्ही काही 10 वर्ष म्हणावं असं काही त्रास दिला नाही का? त्रास म्हणजे काय, मी त्रास देणाऱ्यापैकी नाहीच आहे. मी लोकांना जर त्रास होत असेल तर मी मला परकट मत मानतो. त्रास देणारे कोण आहेत तुम्ही ओळखा. मी लोकांना त्रास होऊ नये म्हणून कार्यरत असतो, म्हणून माझी आवश्यकता आहे. त्या दिवशी मी